सिव्हिल इंडस्ट्रीचा अर्थ काय? गेले काही वर्षात अडचणी चालू होतं ते बाहेर काढण्याचा प्रयत्न हा केला जातो आणि आज आम्ही त्याचा रिव्ह्यू घेतला. याचं दिसतंय की सिस्टम बदलेल, सुधारेल. आता तुम्ही प्रश्न विचारला, यावेळेला अतिवृष्टी झाली, 2 काळात झाली. एक मे महिन्याच्या शेवटी सुद्धा अतिवृष्टी झालेली होती, म्हणजे एक गॅप पडली. आणि आता गेले काही दिवस बघतोय की प्रचंड पाऊस आहे. पावसानं नुकसानी झालंय. इतर पिकांचं जास्त झालंय. सोयाबीन, कापूस या पिकांचं अधिक नुकसान झालंय. पण ऊसाच्या बाबतीतही नुकसान झालं, पण तुलनात्मकदृष्ट्या ते कमी आहे. आमच्याकडं अतिवृष्टीची जी माहिती आहे की या भागात कधी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्त्यावर पाणी वाहतंय हे कधी ऐकलंच नाही, पाहिलंही नाही उन्हाळी. आणि पुणे जिल्ह्यात सुद्धा आपण हडपसरला जाताना लोणी कालवणच्या भागात सुद्धा घरात पाणी घुसलेलं होतं. आणि मी याच्या यंत्रणेशी बोललो. त्यांचं म्हणणं असं आहे की या चाऱ्या असतात गावात, त्या बऱ्याच ठिकाणी रुजवल्यात किंवा अतिक्रमण झालं आणि त्यामुळं पाणी वाहून जायचा स्रोत तो थांबल्यामुळं घरात पाणी शिरलं. जिल्हाधिकारी आणि बाकीच्या लोकांना आम्ही विनंती केली की ताबडतोब तुम्ही पंचनामे सुरू करा. पंचनामे सुरू केल्याच्या नंतर अशी स्थिती निर्माण झाल्याच्या नंतर केंद्र आणि राज्य सरकारच्याकडे एक आर्थिक तरतूद होत असते, डिझास्टर मॅनेजमेंट. आणि यातनं जी आर्थिक तरतूद होईल या पंचनामा झाल्याच्या नंतर तातडीनं लोकांना द्या आणि त्याला यातनं बाहेर काढा, हा आग्रह. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.